गुरु म्हणजे एक तत्व आहे. ते तत्व एकदा आपल्याला प्राप्त झाल्यानंतर काय करायचं उरतं आहे. आणि म्हणतात भगवंताकडे जाण्याचे अनेक मार्ग आहे आणि संतांनी दाखवलेला मार्ग सोपा असतो. आता जर तुम्ही एकदा बायपास नाही गेल्यावर मग सांगायची गरज नाही ना. तसं नवीन माणसाला माहीत नसतं ना. मग ज्याला माहिती आहे त्याच्या मागं गेलं तर काही विचारायची गरज आहे कोणाला. तुमच्या मागं एखादी गाडी इथून निघाली तर तुमच्या घरापर्यंत विचारायचंच काम नाही ना त्याला. बाकी किती सोपं आहे. संत जाऊन आलेले आहे ना. आपण काय फक्त त्याने सांगितलं त्यांच्या मागं जायचं फक्त. किती सोपं आहे. पण मनात आणायचं नाही बरोबर चालला असन का बाबा. का आपल्याला इकडंच कुठं घेऊन जाईल. घेऊन जाणारच नाही ना. असं काय घेऊन जाईल. तुमची गाडी आता मला किती वेळा आलेले आहे तुम्ही गेलेले. तसे संत किती काही अवतार झाले. येत्यात जात्यात त्यांना काही वाटत नाही. त्या रस्त्याचे डोळे झाकून जाणार ते. आपल्याला अवघड वाटतं का आता आपण पहिल्यांदाच चाललो ना. मग आपल्याला असं वाटतं खरंच नेतील का भलतीकडं खड्डीत घालतील म्हणजे शंका. परंतु आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला का ते आपल्याला बरोबर योग्य ठिकाणी मार्ग भरपूर आहेत. परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहे. आपल्या गुरुने जो राजमार्ग दाखवला त्याने जावे. मध्ये दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधी गाठायचा नाही. जसं एका वैद्याने औषध सोडून दुसऱ्याची घेतली तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरी मी माझ्या माणसांना सोडत नाही. ही गोष्ट निरळीच. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशी सर्व प्रपंचिक आणि परमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला. गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्य उरले नाही. पण तुम्हाला अशी वाटते कुठे. आणि गुरु काय संत काय सद्गुरू काय दुसरं काही सांगत नाही कलियुगात. भगवंताचं चिंतन उपासना आपली रोजची नित्य उपासना. उपासना सुद्धा चिंतनच घडतं कधी कधी. म्हणून विष आमटीत घातले काय भाजीत घातले काय दोन्ही त्याचेच. त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय आणि परमार्थात साधनात असला काय. अभिमान हा कुठंच चालत नाही. आणि अभिमान घालण्याकरता तर सेवा आहे ना. सेवा काय करताय. लहान पोर कसं निराभिमानी असतं. लहान पोर जरी म्हणलं नाही पुन्हा यायचं नाही इकडे वट्टीवर आमच्या तरी ती लगेच थोड्या वेळाने येते. म्हणजे त्याला अभिमान नाही ना. आपल्याला अभिमान आहे. आपण एकदा जर म्हणल्यावर मा इथे यायचं नाही म्हणलं आपण परत जाऊ का. मरण पण त्याच्या दारात जाणार नाही. मान आहे ना. अभिमान आहे ना आपल्याला. मान आहे ना. आपलं जाईना ना तो. संत निराभिमानी झालेले असतात. सगळे अनुभवून पूर्ण निराभिमान लहान मुलासारखी स्थिती परत. कोणाचा द्वेष नाही मत्सर नाही. शुद्ध निष्ठ आनंद. काय राहते आनंद सोडून दुसरं तरी नाही का. आणि ते आपलं स्वरूप आहे. पण हे अभिमान हे विकार याच्यामुळे तो आनंद भेटत नाही. बाकी आनंदाला आडवं काही नाही आहे दुसरं. आनंदाला काय आडवं आहे. घेऊन या छंद माझे माझे माझं माझं. व्यवहारात ठीक आहे. व्यवहारापुरतं वरून म्हणावंच लागन बाई गाडी माझ्यावाली. पण आतून नाही. आतून देव नाही का. आणि संत हेच सांगतात दुसरी काय आज्ञा आहे. मग विष आमटीत घातलं काय आणि भाजीत घातलं काय ती त्याचं काम करणारच आहे ना. असं अभिमान दोन्ही त्याज्य. मी कोण ही आधी जाणली पाहिजे. परमात्मा कोणते मग आपोआप कळते नाही का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मी कोण. आणि हे काय सध्या या बाजारात कोणी हा विषय कोणी घेत नाही. कोणाला माहिती नाही. फक्त एक परंपरेनं चाललाय परमार्थ कथा कीर्तन प्रवचन सगळं. पण हा विषय फार दुर्मिळ. ठराविक ठिकाणी 100तून 5-10% लोकांचा हा प्रवास चालू आहे का बा. आपण कोण आहोत. देवाचं स्वरूप काय. संत काय. शास्त्र काय. शुद्ध परमार्थ फार दुर्मिळ. एकदा आपलं स्वरूप कळालं का देवाचं स्वरूप कळालंच. आपण त्याचेच आहे. त्याच्यामुळं मग देवाचं स्वरूप कळणं फार सोपं आहे. आपलं कळालं पाहिजे आपण नेमकं कोण आहोत. मी कोण आहे आधी जाणले पाहिजे. मग विवेकानंद रामकृष्ण परमहंसाकडे कशा करता गेले. मित्रांना विचारलं मग तुला गुरुनं सांगितलं तरी काय बा नेमकं काय दिलं काय सांगितलं. आता वरून तर काही दिसत नाही ना काही असं गठोडं. विवेकानंदांचा मित्र म्हणजे तू रामकृष्ण परमहंसाकडे राहिला.
तुला लय अनुभव आला म्हणतो, पण काय दिलं तुला, काय सांगितलं? त्याने सांगितलं अमृतस्य पुत्रस्य, का तू अमृताचा पुत्र आहे. अमृत म्हणजे भगवंताचं स्वरूप, अमर, ते काही मरत नाही, आणि त्याचे पुत्र आहे म्हणले आपण, म्हणजे देवाचे अंश, म्हणजे तेच सांगितलं ना. तू कोण आहे? भाषा बदलती फक्त प्रत्येकाची, परंतु एकच तत्व असतं सगळ्या संतांचं, भाषा वेगवेगळी असते. आपलं स्वरूप कळायला आपण कोण आहे का देवाचं स्वरूप आपोआप कळतं. दोघांचं स्वरूप आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे, तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. पहा आता इथं किती स्पष्ट बोलले महाराज. हे प्रवचनालय भारी आहे, पण कसं आहे, आपण म्हणतो काय रोज तेच तेच काय वाचायचे, एकदा वाचले म्हणते लोक, म्हणते एकदा काय वाचले ते रोज नवच येते. ते काही जुनं होत असतं का? साधूची वाणी कुठं जुनी होत असते का? भगवंताची वाणी ती जुनी होती का? परमात्मा निर्गुणी, आत्मा दिसतो का? आपल्या समोर कोणीतरी म्हातार कोतर गेलंच असं ना कधीतरी अख्ख्या आयुष्यात एखादं दिसतं का जाताना, बाबा असे गेले बेस्ट विमानात बसून, असं नाही ना. ते निर्गुण तत्व आहे, ते काय अव्यक्त आहे. ते परमात्मा निर्गुण आहे, तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. आपली देहबुद्धी काय आहे? जड आहे. म्हणून आपल्याला स्थूल दिसतं, पण सूक्ष्म कुठं दिसतं? त्याच्याकरता ही सगळी व्यवस्था करावं लागते, मंदिर बांधावं लागते, कुठेही करावं लागतं, कारण सूक्ष्माचं ज्ञान नाही ना. आणि सूक्ष्माची पूजा तरी कशी करायची? फुलं ठेवायची कुठं असं आहे ना. पाणी घालायचं कुठं? त्याच्याकरता तो सगुण झाला पूजा घेण्याकरता. ते निर्गुणालाच प्राप्त होती ती. आपण मातीचा केला पशुपती महाराज म्हणतात. नदीवर गेले वाळूचंच लिंग करावं लागतं ना, त्याचीच पूजा करावं लागते. पूजा झाली का पुन्हा पाणी आलं का त्याचं तिकडून तिकडं, पण पूजा देवाला प्राप्त होत असते. ती माती माती माझी समाई म्हणजे वाळू, पण पूजा भगवंताला प्राप्त होत असते ती. म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणती गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूची तदाकार व्हावी लागते, त्याखेरीज जाणणे होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपण नको का परमात्मा स्वरूप व्हायला. म्हणजे आपण जे चिंतन करतो ना, नाम नामेचा अभेदी, नाम म्हणजेच भगवंत. मग त्या नामाशी ज्यावेळेस आपण पूर्ण तद्रूप होऊ, नाम घेता घेता आपल्याला आपल्या शरीराचा विसर पडून जाईल. थोडा वेळ का होईना, दिवसातून 1-2 मिनिटं जरी पडला चिंतन करता करता, सहज तंद्री लागली, थोडी लागू द्या ना, 1 मिनिटं लागू द्या. माऊली तर म्हणले क्षणभर जरी लागली ना, चिंतन करता करता क्षणभर जरी आपण त्याला विसरलो ना, तो दिव्य आनंद, ते दिव्य सुख मोठं की निमिष भरीत येतं. हळूहळू त्या मनाला त्याची गोडी लागल आनंदाची. थोडं थोडं करता करता अखंड त्या आनंदात राहते ते मन. म्हणून आपण सुद्धा परमात्मा स्वरूप होणं म्हणजे नामरूप होणं. याला साधू होऊन साधूच ओळखणे. शिवभूत्वा शिवम यजेत असे म्हणतात. आपण ते स्वरूप झाल्याशिवाय आपल्याला साधू कळणार नाही ना. म्हणून याला साधू होऊन साधूच ओळखणे किंवा शिवभूत्वा शिवम, म्हणजे आपण शिव होणे आणि मग शिवाला भजणे, याचा अर्थ असे म्हणतात. आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश्य असे संस्कार पाहिजे. ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात आणि नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते. नाही का? चिंतन करता 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 ते आपल्याला स्वयंभू चालूच आहे हृदयामध्ये, पण त्याच्याकरता अगोदर भरपूर करता 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 मग ते स्वरूपच होऊन जातं. म्हणून परमात्मा स्वरूपाला विरोधी असे संस्कार घालून, पण आपल्यावर संस्कार काय झाले? सगळे हेच झाले, बहिर्मुख, कान बाहेरचंच ऐका, त्या डोळे बाहेरचंच पाहतात, सगळं थोडा आवाज आला का लगेच सगळं तिकडं जातं. ते मना अख्याला वडून नेतं सगळ्याचं. कीर्तन चांगलं रंगात यावं, कोणीतरी यावा, असं समोर यावा दर्शन करायला, सगळ्यांचा खेळ होऊन जातो ना. एकरूप झालेले असतात श्रोते. विक्षेप येतो. म्हणून संस्कार येते. आपले अंतकरण पोषक संस्काराने युक्त असले पाहिजे.
अंतःकरण हेच सेवेनंच पोषक होत असतं. स्मरणाना, सत्संगाना, पाहत दिंडीवरून येणाऱ्यांची स्थिती. वातावरण पोषक आहे ना. आता पिकाला वातावरण पोषक आहे, लगेच वाढ होती ना पोषक वातावरणात. तशी त्या वातावरणात आपली परमार्थिक स्थिती हे होत असते. वातावरण त्याला पोषक असतं. ते मंदिर असन, एखादा मठ असन, एखादं संस्कार केंद्र असन, आपण तिथं थांबतो, दर्शन घेतो, थोडं मनाला समाधान वाटतं. पोषक वातावरण असतं परमार्थाला. म्हणून आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणारच नाही. का दिसतं? आतमध्ये आहे म्हणून दिसते ना दोष. धर्माला कोण दिसत होतं? धर्मराजाला म्हणले एक दुर्जन आणून दाखव. दुर्योधनाला दुर्योधन म्हणत नव्हता, अख्खा सगळे दुर्योधन म्हणत होते, पण तो सुयोधन म्हणत होता. का? आतमध्ये काही राहिलंच नाही ना. मग काय दिसन? काय दिसन? बाहेर काय दिसन? साधूला कोण कर्म दिसतं? आपलं जात दिसती का? काय भेद दिसतच नाही ना. आपल्याला भगवंत दिसतो फक्त साधूला. निष्पाप झालेला असतं, शुद्ध झालेला असतं ना साधू. तसंच व्हायचं ना. आपल्याला काय करायचं वेगळं तरी, नाही का? आणि कोणाचं पाप नाही दिसलं, दोष नाही दिसले तर कायला काय होईल मग, नाही का? मग विष्णुमय जग कोणाही जीवाचा न घडू मस्त शुद्ध होईल, सम होईल आणि आनंद प्राप्त होईल. देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वाच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे, त्यात जीवनातले सर्व सुख सामावले. नाम असे साधने कधी करू शकतो आपण. जर टकळा लागला कामात सुद्धा त्याची आठवण असू शकते. नामस्मरण करता करता झोपू शकतो आपण. अखंड त्या धुंदीत आपण राहू शकतो. म्हणून भगवंताच्या नामात राहिले पाहिजे, त्यात जीवनातले सर्व सुख सामावले. यावेळी दुसरे काय मिळायचंय आपल्याला? सुख सोडून काय मिळायचंय आपल्याला? प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला दुःख येऊच नाही, आपल्याला आजार होणे, वेदना होणे, काहीच होणे, आपल्याला धक्का सुद्धा लागू नये, निस्ता आनंदात राहावं असं वाटतं. आपल्या मुलाबाळांना दुःख होणे, आपल्या कोणाला आपल्या जे नात्यातले त्यांना दुःख होणे असं वाटतं. बाकी त्यांना झालं चालेल का असं वाटतं? ते स्वरूप आहे आपलं, म्हणून आपल्याला सुखी राहावं वाटतं. आणि मग दुःख का आला तर याचा संबंध याच्याशी नाता जोडला ना. घेऊन या छंद माझे होता मुक्तच, बळे झाला बद्ध. आणि पुन्हा आपल्याला ते उलटी दिशेनं जायचंय. पहिले ह्या दिशेनं उरफट चाललोय ना आपण. मी देह संबंध, आता मी आत्मस्वरूपी. ह्या भावात जाऊन तिकडं भगवंताकडे जायचं आपल्याला. मग सुख मिळेल. काय मिळवायचंय? मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले, म्हणून मी तुम्हाला याचा निश्चित मार्ग सांगेन. वा, संतांनी लई आजवली आणि सुखाचा शोध लावलाय. शास्त्रज्ञच ना होती. हां, तसं शास्त्रज्ञ अख्खं आयुष्य जाळीतो आणि एखाद्या रोगावर लस काढितो. कोरोना करते अख्खं जग लढत होता ना शास्त्रज्ञ, लस काढायची. अख्खं विश्वातले शास्त्रज्ञ आदमत होते का याच्यावर, कोरोनावर लस काढायची. पण किती अवघड झालं, किती काळ गेला त्याचा. शेवटी भगवंतानंच पावर कमी केला त्याचा. लसीनं उलट लोकांना त्रास झाली, नाही का? ही कृत्रिम आहे सगळं, ही व्यवस्था. पण ही अशी लसी नामरूपी आम्ही शोधून काढली म्हणले दुःखावर नामस्मरण. आणि खरं आहे ते, एकदम खरं आहे. म्हणून तुम्हाला मी सुखाचा शोध केला, तो मला सापडला, म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान. काय याच्यापेक्षा सोपं करून सांगू शकतोय कोण? मी अत्यंत समाधानी आहे. कसे तुम्ही समाधानी राहा. काय आहे त्या स्थितीत समाधानी राहत आलं पाहिजे आपल्याला. आहे त्या स्थितीत आज भगवंतानं आपल्याला जेवढं दिलं ना, त्याच्यात समाधानी राहत आलं पाहिजे. असे तुम्ही समाधानी राहा. जे मी सुरुवातीला सांगितले तेच ते शेवटी सांगतो. तुम्ही कशी असता पण भगवंताच्या नामाला सोडू नका. कारण ती संजीवनी आहे, नामसंजीवनी.
खरंच दुःख नष्ट होतं. तेवढं नामस्मरण करत नाही आपण, म्हणून ते वेदना त्रास देतात. सारखं नामस्मरण, सारखं भजन. ज्याचं दुःख होतं ना त्यानं मोठमोठ्यानं नामस्मरण करायला पाहिजे. तसं आपण इकडं बाकीचं आरड वरड एवढतो त्यापेक्षा देवाचं नाव मोठ्यानं घेतलं ना, थोड्या वेळ वेदना कमी होतात. करीत नाही आपण तेवढं. सारखं नामस्मरण जर केलं ना, जसं जमन तसं, जे जमन ते, वेदना कमी करण्याची शक्ती नामात. अरे भवरोग आहे शिजा, वेदना कमी होतात. एवढं करत नाही आपण, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं काय खरं याचं नाही का. फार दिव्य औषधी. संतांनी प्रयोग केला, दुसऱ्यावरही केला, लई जणांना गुण आला, म्हणून ते आपल्याला सांगतात. सांगत होतो माशी भजा रे विठ्ठला. कशी असा भगवंताच्या नामाला सोडणं. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामास शेवटचा श्वास गेला पाहिजे. यावरून दुसरी काय मिळवायचे. आणि एकदा त्याची गोडी लागली, आवड लागली की ते सुटत नाही. आवड लागूच तर लय अवघड राहतं. वळण लागणं फार अवघड. वळण लागलं ना फार सोपं. पडिले वळण इंद्रिया सकळ, भावतो निराळा नाही तुझा नाही का. म्हणून शेवटी महाराज सांगतात, आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे, न होईल त्याचा राम काय वारी. हा ये ना इकडं. मग हा हा ये प्रसाद देतो तुला, ये. म्हणून महाराजाच्या सुंदर प्रवचन निघालं योगायोगानं. गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्य उरले नाही. किती ग्रंथ उकळून केला ना, त्याचं सार कळत नाही आपल्याला. आपण काय एवढे लई हे नाही, आणि कुठं सवड आहे आपल्याला नाही का. एवढं एक प्रवचन बेस्ट वाचलं, शांत आपलं नित्यनेम नामस्मरण, आणि मग असं निवांत शांत वेळ तर मग सदग्रंथ वाचावा. घाईमध्ये एक प्रवचन तर वाचता येऊ शकतं आपल्याला देवपूजा झाल्यावर. एक 10 मिनटं शांत बसून बेस्ट. आता ताशी अवस्था नाही गेली, हे लावून दिलं आणि पडलं तरी प्रवचन इतके जवळ आणून ठेवलंय आता नाही का. म्हणून आपल्याकडून होईल तेवढं नाम घ्यावं, न होईल त्याचा राम काही वारी. पुंडलिका वरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राम राम राम